नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गणित विषयाचा पुढचा घटक घेणार आहोत, अपूर्णांक. ठीक आहे. सर्वप्रथम तर काय अपूर्णांक म्हणजे काय? हं? थोडक्यात काय सांगू शकतो? अपूर्णांक म्हणजे अपूर्ण असलेला अंक. म्हणजे आत्तापर्यंत ज्या संख्या बघितल्या ना आपण त्या पूर्ण संख्या होत्या. 1, 2, 5 ह्या कशा आहेत? पूर्ण संख्या. मग आता आपण बघूया अपूर्ण संख्या आणि अपूर्णांक म्हणजे काय? ठीक आहे. सर्वप्रथम व्याख्या बघू, मग आपण त्याचं अपूर्णांकांचं वाचन, लेखन कसं करतात आणि व्यवहारात कुठले अपूर्णांक वापरतो ते बघूया. ठीक आहे. सर्वप्रथम व्याख्या. अपूर्णांक म्हणजे एखाद्या पूर्ण वस्तूचा किंवा समूहाचा काही भाग होय. ठीक आहे. आणि ते अपूर्णांक कसे लिहितात? 1/2 म्हणजे A/B असं म्हणजे वरती एक संख्या लिहितात आणि खाली एक संख्या लिहितात. ती कशी आता ते बघूया. एक उदाहरणा थ्रू सांगते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आता सपोज एक चपाती आहे, गोल आहे चपाती. आता मला काय करायचंय, मला ही पूर्ण चपाती नकोय, मला त्याचा काही भाग खायचा आहे. मी काय करते, चपातीचे 4 भाग केले हं आणि त्यातला मी एक भाग खाल्ला. मग आता ही पूर्ण चपाती आहे आणि त्याचा मी एक भाग घेते फक्त. मग हे झालं, ते जो भाग घेणार ना ते कशात लिहिणार मी? अपूर्णांकात. तर मग ते कसं लिहायचं? अंश आणि छेद ह्या स्वरूपात लिहायचंय ना. तर ज्यावेळेस छेद असतो ना हा एक रेषा आहे. त्याच्या खाली असतो छेद, त्याच्या वरती असतो अंश. आता छेद म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे मी एकूण किती भाग केले. आता ह्या चपातीचे मी किती भाग केले? 1, 2, 3, 4 म्हणून छेदाच्या ठिकाणी मी लिहिला 4. एकूण किती भाग केले ते. त्यातला मी किती भाग वापरते? एवढा एक. म्हणजे 4 पैकी मी किती वापरलेत भाग? 1. म्हणजे अंश आणि छेदात काय लिहिणार मग? अंशात किती भाग वापरलेत एकूण ते आणि खाली एकूण किती भाग केलेत ते लिहिणार. हे समजलं? आता आता हे झालं, साधी व्याख्या झाली, लेखन वाचन कसं करतात. आता आपण व्यवहारात कुठले अपूर्णांक वापरतात ते बघूया. आता व्यवहारामध्ये वापरले जाणारे अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक. सर्वप्रथम आहे पाव. पाव भाग म्हणजे काय? एकूण भाग किती येते? सर्व भागांच्या 4 भागांपैकी एक वापरला ना तर आपण काय म्हणू? हा हा झाला पाव भाग. त्यानंतर अर्धा. हा हा पाव आहे ना. आता मी काय करते, अजून एक भाग वाढवते. एकूण भाग किती आहेत? 4. त्यापैकी मी किती वापरले? 2. 2/4 काय झालं? अर्धा. हेच आपण आडवा भागाकार केला. बेच्या पाड्यात 2 पण आहे, 4 पण आहे. बे 1 बे, बे 2 4. 1/2 म्हणजेच काय? अर्धा. आता आहे पाऊण. पाऊण भाग म्हणजे काय माहितीये का? 4 पैकी 3. 4 पैकी 3 म्हणजे पाऊण भाग. हे झाले व्यवहारी अपूर्णांक. अजून बरेच आहेत. सव्वा, दीड, त्याच्यानंतर अडीच, 3.5, पावणे 4 हे सगळे काय आहेत? व्यवहारी अपूर्णांक आहेत. आपण काय करूया, पुढचा अजून एक मी व्हिडिओ बनवणार आहे ना अपूर्णांकाचा, त्यात ते डिटेलमध्ये. आता अपूर्णांकाचा सर्वात प्रथम प्रकार आहे समछेद अपूर्णांक. नावातच आहे बघा, समछेद म्हणजे समान छेद असणारे अपूर्णांक. उदाहरणार्थ कुठले? हे बघा, यांची वैशिष्ट्ये काय? समछेद अपूर्णांकांची वैशिष्ट्ये. सर्वप्रथम वैशिष्ट्य आहे यांचे छेद कसे असतात? छेद समान असतात. हे बघा उदाहरण 3/7, 5/7, 9/7. अंश आणि छेदाच्या स्वरूपात मांडले म्हणून हा काय झाला? अपूर्णांक. आणि हे जे तिन्ही अपूर्णांक दिलेत ना त्यांचे सर्वांचे छेद कसे आहेत? समान. किती यांचा छेद? 7. म्हणून हे काय झाले? समछेद. ज्यांचे छेद समान आहेत असे. आता दुसरं वैशिष्ट्य काय आहे? तुलना. आता मला जर प्रश्न विचारला की ह्यामधला मोठा अपूर्णांक किंवा छोटा अपूर्णांक कुठला? मग आता ह्यांचे छेद तर सारखं आहे, त्या छेदांची तुलना होणार का? नाही. मग डायरेक्टली अंशांची तुलना करायची, हे वरचे. मग ह्यातलं मोठं कोणतं आहे? 9. मग सर्वात मोठा अपूर्णांक कुठला? 9/7. आणि जर तुम्हाला विचारलं सर्वात छोटा अपूर्णांक कुठला, तो कुठला? ज्याचा अंश सर्वात छोटा आहे तो कुठला? 3/7. समजलं? आता बघूया समछेद अपूर्णांक जर एक्झाम्पल मध्ये आले, त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. अतिशय सोपं आहे बघा. बेरीज बघूया समछेद अपूर्णांकांची. आता हे दोन अपूर्णांक दिलेत मला, 3/8 अधिक 5/8. छेद दोघांचे सारखे, मला काय करायचे? बेरीज करायची. मग मी काय करते, छेद समान आहे म्हणून आहे ना, छेद कॉमन घेते, दोघांचा पण सेम.
अंश आहेत ना अंश 3 आणि 5 त्यांची बेरीज करायची. 3 अधिक 5 किती होतं 8. 8/8. ह्याला आपण असं पण लिहू शकतो 8 एक 8 8 एक 8 म्हणजे उत्तर किती येणार 1. त्यानंतर वजाबाकी इथं पण सेम ह्यांचं काय आहे छेद समान आहेत की नाही मग छेद मी कॉमन घेतला आणि अंश आहेत ना त्यांची वजाबाकी करायची 8 वजा 2 किती येतं 6/3 याचं उत्तर किती आलं 6/3 समजलं म्हणजे ज्यावेळी समछेद अपूर्णांक येतील ना बेरीज किंवा वजाबाकी जे काही करायचं असतं ना ते फक्त आपण काय करणार अंशांचं करणार आहे ठीक आहे आपण बघणार आहोत समान अंश असणारे अपूर्णांक समान अंश नावातच आहे ज्यांचे अंश समान असतात आणि छेद समान किंवा असमान असू शकतात ठीक आहे त्यांची आधी वैशिष्ट्ये बघूया आपण पहिलं वैशिष्ट्य आहे समान अंश असणाऱ्या अपूर्णांकाचं की अंश कसे असतात समान असतात अंश समान असतात आता दुसरं तुलना तुलना ह्याची तुलना खूप महत्वाची आहे इथं जरा ट्रिकी क्वेश्चन आहे हा बघा तुलना करताना ज्यांचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे आपण समछेद अपूर्णांकामध्ये काय बघितलं होतं ज्याचा अंश मोठा तो मोठा ना त्याच्याबरोबर उलट इथं करायचं आहे काय समान अंश असणारे अपूर्णांक हे बघा इथं बघा ज्याचा छेद लहान ना तो सर्वात मोठा बघा 1/2 1/4 आणि 1/5 आहे ह्यातला सर्वात मोठा कुठला घ्यायचा सर्वात छोटा असणार आहे बघा 1/2 म्हणजे ह्यातला सर्वात मोठा हा त्यानंतर हा मोठा आणि त्याच्यानंतर हा मोठा तुम्ही फक्त समछेद अपूर्णांकाचं लक्षात ठेवली ना तुलना त्याच्या विरुद्ध समान अंश अपूर्णांकाची करायची तिकडे सर्वात छेद मोठा अंश ज्याचा मोठा तो मोठा आणि सर्वात जो छेद सर्वात छोटा त्याचा तो सर्वात मोठा अपूर्णांक असं आता पुढचा प्रकार आहे समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक आतापर्यंत आपण एक छोटासा संख्येच्या संदर्भातील अपूर्णांक बघितले ना आता आपण बघूया समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक तर आधी व्याख्या बघूया एका संपूर्ण गटातील किंवा संचातील वस्तूंचा काही भाग म्हणजे समूहाच्या संदर्भातील अपूर्णांक होय उदाहरणाने तुम्हाला जास्त चांगले कळेल 20 फुलांच्या 3/5 म्हणजे किती आता 20 फुलांचं काय संच किंवा गट आहे की नाही त्याच्या 3/5 शोधायचंय मला मग आता बघा 20 च्या किती आपल्याला गुणिलेचं चिन्ह द्यायचं 3/5 आता काय करायचं वरच्या अंशांचा गुणाकार करायचा आणि छेद 5 तसंच लिहायचं 20×60/5 5 60 ला भागूया 5 1 5 5 2 10 म्हणजे याचं उत्तर किती आलं 12 हे काय झालं हे कशा प्रकारचं उदाहरण झालं समूहाच्या संदर्भातील अपूर्णांकाचं कुठेही एका संख्येच्या काही स्पेसिफिक वस्तूच्या आलं आणि 3/5 किंवा एखादा अपूर्णांक आला ना तर 4च्या जागी काय करायचं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि असं सोडवायचं अंशांचा गुणाकार करायचा आणि छेदाने त्या आलेल्या उत्तराला भागायचं आता अपूर्णांकावरचा सर्वात प्रथम प्रश्न आहे 8/13 हा अपूर्णांक अंकात कसा लिहितात 8/13 म्हणजेच काय 8/13 कसं लिहिणार मग अंशाच्या ठिकाणी 8 छेदाच्या ठिकाणी 13 सिंपल आता अपूर्णांकावर दुसरा प्रश्न आहे 9/17 या अपूर्णांकाचे योग्य वाचन कोणते मला 4 ऑप्शन दिलेत वन बाय वन मी चेक करते सर्वात पहिला ऑप्शन आहे 9/17 9/17 आहे त्यानंतर 9/17 9/17 असंही म्हणतात त्यानंतर 9/17 म्हणजे 9/17 पैकी 9 म्हणजे 9/17 हा सुद्धा बरोबर आहे म्हणजे तिन्ही वरचे बरोबर आहे म्हणून चौथा ऑप्शन काय येणार सर्व पर्याय बरोबर म्हणजे आपलं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर होया आकृतीत छायांकित केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दाखवाल एक बॉक्स दिलाय त्यात काही भाग छायांकित आहेत काही न छायांकित आहेत तर आपल्याला काय विचारलंय छायांकित भाग कसा दाखवाल एकूण भाग मोजूया आधी मध्ये चिन्ह देऊया एकूण भाग 1 2 3 4 5 त्यापैकी छायांकित म्हणजे रेषा काढलेले किती भाग आहेत 1 आणि 2 म्हणजे हे कसं दाखवणार आपण 2/5 आता ह्या प्रश्नामध्ये अजून वेगळा प्रश्न कसा येऊ शकतो माहितीये का आकृतीत न छायांकित न केलेला भाग
केलेला विचारला होता ना. जर त्यांनी मला विचारलं की छायांकित न केलेला भाग दाखवा, तर एकूण भाग किती? 5. छायांकित नसणारे कुठले? 1, 2, 3. मग ह्याचं उत्तर किती येणार? 3/5. चौथा प्रश्न बघूया आता. एक मला 4 अपूर्णांक दिलेत. या अपूर्णांकांचा मला काय करायचं आहे? चढता क्रम कोणता ओळखायचा आहे. आता जर तुम्ही व्यवस्थित बघाल तर हे काय आहेत? समच्छेद अपूर्णांक आहेत. म्हणजे ह्या सर्व अपूर्णांकांचे छेद कसे आहेत? समान. आणि आधीच मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय, ज्यावेळी समच्छेद अपूर्णांक असतात ना, त्यांची तुलना करताना आपण काय करतो? अंशांची तुलना करतो. आता मला काय करायचंय? चढत्या क्रमात मांडायचे ते. चढता क्रम म्हणजे कसा? छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आधी मी काय करते? लिहून घेते संख्या. छेद 21 सर्वांचं समान आहे ना छेद. मग मी आधी 21 लिहून घेतलं सर्वांचं. 4 संख्या म्हणून 4 वेळा लिहिलं. आता चढता क्रम म्हणजे छोट्यापासून मोठ्या संख्येपर्यंत. सर्वात छोटी संख्या कोण आहे? 6. त्यानंतर 8, त्यानंतर 11 आणि त्यानंतर 13. म्हणजे समच्छेद अपूर्णांकांचा हा झाला चढता क्रम. सर्वात मोठी आहे 13/21, नंतर 11/21, नंतर 8/21 आणि शेवटी आहे 6/21. आता 5वा प्रश्न आहे. काही मला अपूर्णांक दिलेत. या अपूर्णांकांचा उतरता क्रम कोणता तो ओळखायचा आहे मला. आता तुम्ही व्यवस्थित बघाल तर हे काय आहेत? समअंश अपूर्णांक आहेत. म्हणजे ह्यांचे अंश कसे आहेत? समान आहेत. आपण पाहिलं ज्यावेळेस अंश समान असतात ना, त्यावेळी आपण तुलना कशाची करतो? छेदांची. आणि छेदांची तुलना पण करताना कसं असतो? जो छेद सर्वात लहान तो असतो सर्वात मोठा अपूर्णांक. हे एकदम अपोजिट आहे कुणाच्या? समच्छेद अपूर्णांकाच्या. ठीक आहे. आता मी काय करते? मला काय करायचंय? उतरता क्रम लावायचा आहे. म्हणजे कसा? मोठ्यापासून छोट्याकडे. तर आधी मी ना ह्याच्यातली मोठी संख्या शोधून घेते आणि त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी होत जाणाऱ्या संख्या. आता मी काय सांगितलं? ज्या अपूर्णांकाचा छेद छोटा असेल तो आहे सगळ्यात मोठा. मग ह्यातला छेद कुणाचा छोटा आहे? 7/11चा. म्हणजे ही झाली सर्वात मोठी संख्या. त्यानंतर जरासा मोठा कोणाचा आहे? 23, त्यानंतर 31 आणि त्यानंतर 50. म्हणजे हा झाला उतरता क्रम ह्या अपूर्णांकाचा. ठीक आहे. 6वा प्रश्न बघूया. 33/41 कमी आहे कुणापेक्षा? स्टार/41. तर स्टारच्या जागी कोणती संख्या असेल? आता आपण खाली लिहून घेऊया. काय दिलंय त्यांनी? 33/41. काय कमी आहे कुणापेक्षा? स्टार/41 पेक्षा. जर तर तुम्ही बघाल तर हे काय दोघं समच्छेद अपूर्णांक आहे. काय? या दोघांचे छेद कसे आहेत? समान. ज्यावेळी समच्छेद अपूर्णांक असताना त्यावेळी तुलना करताना आपण काय करतो? अंशांची तुलना करतो. ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे की 33/41 हा छोटा आहे ह्या स्टार/41ची. म्हणजेच काय? ही जी संख्या आहे ना स्टार, ती कुणापेक्षा? 33 पेक्षा मोठी आहे. मग ऑप्शन मध्ये बघूया 33 पेक्षा मोठा ऑप्शन कुठला आहे? पहिला ऑप्शन आहे 29. 29 33 पेक्षा मोठा आहे का? नाही. नंतर आहे 40. 40 33 पेक्षा मोठा आहे. तर मला उत्तर मिळालं 40. 7वा प्रश्न आहे. 7/स्टार अधिक 8/स्टार बरोबर 1. आणि 1 म्हणजे अंश व छेद समान असणारा अपूर्णांक. तर स्टारच्या जागी कोणती संख्या येईल? आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप्स कसं समजून बघते. 7/स्टार अधिक 8/स्टार एवढं लिहिलं. आता दोन्ही ठिकाणी स्टार आहे म्हणजे जी काही संख्या आहे ना दोन्ही ठिकाणी सेमच असणार आहे. मग ती संख्या मी घेते कॉमन. एकच स्टार घेतला आणि 7 आणि 8ची मी बेरीज करते. ती होती 15. 15/स्टार. ठीक आहे. आणि बरोबर किती आहे? 1. उत्तर काय माझं? 15/स्टार बरोबर 1. मी सांगितलंय ज्यावेळी एखादी संख्या एका बरोबर चिन्हाच्या एका बाजूकडून दुसरीकडे जाते ना, तिचं चिन्ह बदलतं. इथं स्टारची किंमत शोधायची. स्टार ह्या डाव्या बाजूला कुठल्या ह्याच्यात आहे? भागाकारात आहे की नाही? उजव्या बाजूला दिल्यावर तो काय होणार? गुणाकारात. म्हणजे हे कसं येणार? 15 आहे तिथेच ठेवले. बरोबरचं चिन्ह पण दिलं आणि हा 1 पण तसाच लिहिला. हा जो स्टार आहे ना इकडे भागाकारात आहे. मग इकडे गेल्यावर कसा येणार? गुणाकारात. कुठल्याही संख्येला
एक ने गुणलं तर तीच संख्या येते. म्हणजे 1 गुणिले स्टार किती? स्टार. म्हणजेच स्टारची किंमत किती मिळाली मला? 15. ठीक आहे. खूप इझी आहे. जर तुम्ही काय करा, हे उदाहरण आहे ना, एकदा इथे बघा आणि नंतर न बघता सोडवायचा प्रयत्न करा. मग तुम्हाला उत्तर मिळेल. आकृतीतील रेखांकित भाग हा रेखांकित न केलेल्या भागापेक्षा कितीने जास्त आहे. आता इथे एक आकृती दिलेली आहे, त्याच्यात काही बॉक्सेस आहेत. काही बॉक्सला आपण रेखा मारल्यात आणि काहींना तसंच ठेवलेलं आहे. मग त्यांनी काय विचारलंय, रेखांकित भाग हा न रेखांकित भागापेक्षा कितीने जास्त आहे. ज्यावेळेस आपल्याला कमी जास्त काढायचं असतं ना, त्यावेळी आपण काय करतो? वजाबाकी. मग आधी मी काय करते, रेखांकित भाग शोधून घेते. रेखांकित भाग किती आहेत? 1, 2. आधी मी ते रेखांकित भागाचा अपूर्णांक तो शोधते. किती आहे? टोटल कसा आहे रेखांकित भाग? एक टोटल किती बॉक्स आहेत? 9. त्यापैकी किती रेखांकित भाग आहेत? 5. आणि न रेखांकित केलेला भाग शोधूया. 9. टोटल भाग 9. न रेखांकित आहेत 4. दोघातील फरक काढायचा आहे मला. म्हणजे ह्याच्यापेक्षा कितीने मोठा आहे? मग छेद समान आहेत की नाही? मग मी आहे तसं लिहिलं. मग 5 वजा 4 किती उत्तर येतं? 1. मग रेखांकित भाग हा 1/9 ने अरेखांकित भागापेक्षा जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे 11/13 वजा एक बॉक्स दिलाय. त्या दोघांची वजाबाकी किती आहे? 5/13. तर बॉक्सच्या जागी कोणता अपूर्णांक असेल? आता काय करूया, 13 आहे ती संख्या लिहून घेऊ, आहे तशीच. बॉक्स लिहिला, त्यानंतर 5/13. मला किंमत कशाची शोधायची? या बॉक्सची. मग मी ह्याला दुसऱ्या साईडनी घेते आणि बाकीच्या संख्या एका बाजूला घेते. आता मी मागेच सांगितलं, ज्यावेळी बरोबर चिन्हाच्या अलीकडे किंवा पलीकडे संख्या जाते ना, त्यांची चिन्हे बदलतात. आता वजाबाकी तशीच. हा वजाबाकी ते इकडे जाऊन बॉक्स बेरजेत येणार, म्हणजे त्याचं वजाबाकीचं चिन्ह निघून जाणार. आणि हा 5/13 हा कशा ते बेरजेत आहे, इकडे येऊन वजाबाकीत येणार. ठीक आहे. आता इथं काय झालंय, समछेद अपूर्णांक झाली की नाही, म्हणजे मला ही जी वजाबाकी आहे ती फक्त अंशांची करायला लागल. 13 आहे तसेच लिहिते, कॉमन दोघांमध्ये. आणि 11 वजा 5 उत्तर आलं 6. 6/13. मग ह्या चौकोनाची किंमत किती आली? 6/13. आता पुढचा प्रश्न आहे, 99 फुलांपैकी 1/3 भाग फुले अमितला दिले, तर त्याला किती फुले दिली? आता हे कुठल्या टाईपचं आहे? समूहाचा भाग असलेला अपूर्णांक. ठीक आहे. इथे समूह कशाचा आहे? फुलांचा. किती फुलं आहेत? 99. त्यापैकी अमितला किती दिली फुले? 1/3. त्या अशा वेळी काय करायचं? गुणाकाराचं चिन्ह द्यायचं आणि 1/3 लिहायचं. आता 99 गुणिले 1 किती? 99 छेद 3. 3 ने 99 ला भागूया. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. म्हणजे अमितला एकूण किती फुले मिळाली? 33. आता या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न बघूया. 1 तास म्हणजे किती? 60 मिनिटं, हे आपल्याला माहिती आहे. तर 1/3 तास म्हणजे किती मिनिटे? हे मला शोधायचं आहे. आता काय 1/3 तास, हेच मी कसं लिहू शकते? 1/3 गुणिले 1 तास कितीचे मिनिटाचा असतो? 60. मग मी काय करते, इथं 60 गुणिले 1 60 छेद 3. 3 ने आता 60 ला भागूया. 3 दुने 6, 3 शून्य 0. म्हणजे 1/3 तास म्हणजे किती सापडले मला? 20 मिनिटे. या प्रश्नाबरोबरच आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.